जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. अभी मजा आएगा ना भिड़ो. वाटलं आपण घेऊन गेलो आपल्या म्हशीला चारला आणि घेऊन आला बघा. कसं चल ग बाई. येते वेळेस बैठला काय रस्त्यामध्ये आपली शाळेची आठवण आली, बघितलं आणि आलं घरी येऊन गेलं परत चारा आणायला, कारण म्हशीला लागतं संध्याकाळी चारा म्हणून. बघा कसं एकदम बाहुबली सारखं जय 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 बाहुबली. आणि घेतलं गाडीवर टाकलं आणि सुटलं. घरी येऊन बघतो काय हा एक व्ह्यू दिसला. कसा आहे आपला भगवा एकदम आकाशात फडफड वा म्हणलं. नंतर आपण आपल्या गणेशाची पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर आपण गेलो आमच्या काकाच्या घरी. तिथं जरा गिलावाचं काम चालू होतं. म्हणलं बघावं कसं चालू आहे. तिथून सुटलो नीट भालकीला जाईपर्यंत आपलं नशीब इतका गांडू की अवका रस्त्यामध्ये पडला गेट पडला. म्हणलं थांबला जर वेट करत. तेवढ्यात बघतो तर काय अशी गाढवासारखी लोक गेट थोडं वेट करू पण देत नाहीत, सुटत होते. जाऊ द्या म्हणलं आपला काय. नंतर गेली ट्रेन. आपण वेट केला. नंतर आलो बिरादर साहेबच्या दुकानात. तिथं म्हणलं काय चाललंय. त्यानं म्हणलं काय नाही हो म्हणलं, आळूस लय आलाय म्हणला. चला म्हणलं जरा काम करून घेऊ. त्यांचं जरा बॅनर घेतलं आणि गेलं. मग भूक लागली होती, मग खावं म्हणलं जरा वडापाव. खाल्ला वडापाव. कसं कापून गुपून वाटलं पोट भरल, पण भरलं नाही. म्हणलं जाऊ द्या आणि एक मसाला पापड होऊनच जाऊ द्या. मसाला पापड घेतलं आणि असलमच्या दुकानामध्ये जरा भेटलं त्याला. म्हणलं बिरादरला चला गणपती घेऊ. म्हणलं चल गणपती घ्यायला आलो. तिथं आपल्या एक मित्राच्या दुकानावर आलो. त्याचं नाव बघा आकाश. आणि त्याच्या दुकानामध्ये येऊन आपण बघितलं गणपती. त्यांना त्याचे चांगले गणपती ठेवलं होतं. मी म्हणलं बाबा दाखव जरा एखादं जर चांगलं, तुला कोणतं चांगलं वाटते. त्यांना दाखवलं 1-2-4 गणपत्या चांगल्या दाखवल्यानंतर मग आपल्याला पसंत पडली ती दुसरी एक पसंत पडली. हो का ही बघा कशी आहे एकदम खतरनाक. असं बाप्पाला बघितलं तर बघत राहा असं. म्हणलं राहू दे हीच फायनल करू. केलं. मग नंतर आलो बिरादरच्या शेतामध्ये येऊन बघितलं तर काय हा एक बघा कसा गदा असलेला बजरंगबलीचा मंदिर. मग तिथं घेतली त्यांची रात झाली. ती मुगाची घेतली, गाडीवर टाकली आणि सुटली आपल्या होंड्यावर. टुकडुक कसं अवकाश. मग तिथून आलो सरळ अवकार रस्त्यानं आलो. वाटेत भेटला छोटा चेतन. त्याला पण जरा लिफ्ट दिली. लिफ्ट देऊन म्हणलं आलं घरी येऊन टाकलं त्यांचं ते रास. मग जरा भूक लागली होती, म्हणलं काहीतरी खाऊ. मग खाल्लं काय शेप खाल्ला आणि पेरू खाल्लं. मग नंतर आपल्या एक मित्राचं बोर्डाचं काम होतं. म्हणलं बिरादर साहेब तेवढं करून घेऊत म्हणल्या. बरं म्हणलो. हो का हे आहेत बघा आपले शिंदे साहेब. कसं आहे ते एकदम. मग त्यांचं हे रुद्रचहाचं दुकानचं बोर्ड झालं बघा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.